कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। सरकारचे आश्वासन हवेत, वाशिष्ठी नदीत सक्शन पंप सुरूच, अधिवेशनात मुद्दा मांडून परिस्थिती जैसे थेच। म्हसळा येथील डम्पिंग ग्राउंडवरील कचरा ठरतोय डोकेदुखी, कचऱ्याला लावलेल्या आगीच्या धुराचा होतोय त्रास। रायगडमध्ये नव्या बुद्ध लेणीचा शोध, बीड खुर्द गावाच्या डोंगर रांगेत बौद्ध संस्कृतीचं नवदालन। आणि गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यात 1037 कोटींची गुंतवणूक, उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांची माहिती। पाहुयात सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण आणि खेड दरम्यानच्या वाशिष्ठी नदीत सध्या मोठ्या प्रमाणावर सक्शन पंपाद्वारे वाळू उपसण्याचा प्रकार सुरू आहे। विशेष म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी हा मुद्दा आक्रमकपणे मांडला होता। मात्र तरीही वाशिष्ठी खाडीत दिवसाढवळ्या सक्शन पंपाद्वारे वाळू उपसा सुरूच आहे। महसूल मंत्र्यांनीही अधिवेशनात सक्शन पंप पूर्णपणे बंद करण्यात येतील असे स्पष्ट आश्वासन दिले होते। मात्र प्रत्यक्षात वाशिष्ठी नदीत आजही हे पंप धडधड सुरूच आहेत। हे पाहून स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। हे सगळं घडतंय ते त्या थेट आमदाराच्या मतदारसंघात, ज्यांनी विधानसभेत या सक्शन पंपांविरोधात आवाज उठवला होता। त्यामुळे सध्याची परिस्थिती धक्कादायक आणि विरोधाभासी ठरत आहे। स्थानिक प्रशासन आणि महसूल विभाग याबाबत काय भूमिका घेणार आणि मंत्र्यांचं आश्वासन हे केवळ अधिवेशनापुरतंच मर्यादित होतं का, हे प्रश्न आता अधिक ठळकपणे जाणवू लागलेत। वाळू माफिया तुम्ही म्हणता, खऱ्या अर्थाने हे अधिकारीच हे उद्योग करतात, अधिकारीच। आता तुम्ही सांगताय की आम्ही नवीन वाळू धोरणामध्ये, मी ऐकलं सकाळचा तुमचा प्रश्न वरच्या सभागृहामध्ये, तो पण मी उत्तर ऐकलं की याच्यामध्ये आम्ही पोलिसांना सुद्धा काही अधिकार देतोय। पोलिसांना कुठले अधिकार नाही आहेत। पोलीस तर आता असं चालवताय की त्यांचा डायरेक्ट अधिकार नाही, त्यांनी फक्त सहकार्य करायचं। ते आता एखादा वाळू उपसा करणारा, अवैधरित्या वाळू उपसा करणारा जो माणूस असेल त्याला सांगतात तुझ्या गाड्या मी पाठवतो, त्या पोच करतो, त्याला अडवत नाही। आणि जो त्यांना मदत करत नाही किंवा ज्यांना कोण हप्ते देत नाही त्यांच्या गाड्या त्या पकडतात। माझी तुम्हाला विनंती आहे मंत्री महोदय, मला कोकणापुरेसं बोलायचं आहे की आमच्या कोकणामध्ये हातपाटीनं वाळू व्यवसाय करण्याची आम्ही त्याला पाठिंबा नेहमीच देतो। पण माझ्या कोकणामध्ये सध्या संपूर्ण खाडी किनारी ज्या पद्धतीनं सक्शन पंपानं वाळू उपसा सुरू झालाय, आम्ही घाबरलोय। अनधिकृत काम करणं, अवैध काम करणं, चुकीचं काम करणं कोकणाला मान्य नाही। सकाळी वरती प्रवीण दरेकरांनी हाच प्रश्न विचारला, सुदैवानं मी ते ऐकत होतो की आमच्याकडे संपूर्ण खाडी किनारी, संगमेश्वर असेल, रत्नागिरी असेल, चिपळूण असेल, दापोली असेल, खेड असेल, मंडणगड असेल, सरसकट सक्शन पंप लागलेत, सरसकट सक्शन पंप। हे अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय लागले। गेल्याच आठवड्यामध्ये मी मोठा उठाव केला, हातपाटीकडे आम्ही दुर्लक्ष करू पण सक्शन पंप बंद झाले पाहिजे। कलेक्टरनी लेखी ऑर्डर काढली, मंत्री महोदय लेखी ऑर्डर आहे। कलेक्टरनी काही तहसीलदारांना शोकॉज नोटीस काढल्या। 4 ते 6 दिवस फक्त वाळू बंद झाली। काल सकाळी मी जेव्हा घराकडून निघालो त्यावेळेला हायवेला चाललेल्या नवीन कन्स्ट्रक्शनला ताजी वाळू पाणी वाहत होतं। याचा अर्थ 4 दिवसामध्ये पुन्हा सक्शन पंप चालू झाले। हे तुमच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय झाले। आणि म्हणून तुम्ही वाळू माफियांना तुम्ही शिक्षा कराच, पण त्याचबरोबर जोपर्यंत ही जबाबदारी तुम्ही अधिकाऱ्यांच्यावर नक्की करत नाही, यांना जबाबदार तुम्ही धरत नाही, तोपर्यंत हे 2 नंबरचे धंदे कोणाच्याही बापाला बंद होणार नाहीत। अधिकाऱ्यांनी मनात आणलं तर सहज बंद करू शकतात। 4 दिवस वाळू पूर्णपणे बंद केलेली 5व्या दिवशी कशी चालू होते आपोआप, अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय होते। आणि म्हणून तुम्ही याच्यामध्ये अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार का? आणि तुम्ही वरच्या सभागृहामध्ये उत्तर दिलं, परंतु ते खुलासेवार उत्तर दिलं नाही। आजच्या आज कोकणातली सक्शन पंपाने जी वाळू काढण्याचं काम सुरू झालंय ते तात्काळ तुम्ही बंद करणार का? आणि कोकणामध्ये ऑक्शन का करत नाही? तुम्ही लिलाव करा ना, लिलाव करा। लिलाव ज्याला कोणाला घ्यायचा त्याला घेऊ द्या, त्याला काढायचं त्याला काढू द्या, आमचा विरोध नाही। परंतु बीड आम्हाला करायचा नाही। तर मला एकच फक्त मंत्री महोदय तुम्हाला सांगायचं आहे की अनधिकृत पैसे, अवैध पैसे, चुकीच्या मार्गाने पैसे, 2 नंबरचे पैसे मिळाले की माणसाला नको ते उद्योग सुचतात। शांत सुसंगत असलेला कोकण शांत ठेवा। वाळूवरून आता मारामाऱ्या व्हायला लागल्या आहेत। परवांच्या दिवशी 2 डंपरच्या मध्ये एका माणसाला घालून मारला गेला।
ते प्रकरण दाबलं गेलं आणि म्हणून आजच्या आज आपण त्या ठिकाणी सक्शन पंपानं काढणारी वाळू संपूर्ण कोकणपट्टीवरची थांबवाल का आणि तात्काळ या ठिकाणी ऑक्शन काढा. तुमचं वाळूचं धोरण कधी येते मला माहित नाही, पण ते वाळूचं धोरण आणतोय म्हणताय ते आणण्यापूर्वी मी पुन्हा एकदा सांगतो, पोलिसांच्यावर जबाबदारी टाका. आपण पोलिसांना अधिकार दिलं तर तुमचा हेतू साध्य होणार नाही आणि म्हणून पुन्हा तुम्ही पोलिसांना याच्यामध्ये सगळ्या गोष्टीत कुठल्या गोष्टीत पोलिसांना अधिकार नाही आहेत आणि म्हणून या 3 गोष्टींचा विचार कराल का? सक्शन तात्काळ बंद कराल का, ऑक्शन काढाल का आणि नवीन वाळू धोरण ताबडतोब आणाल का? या ठिकाणी सक्शन पंपनी वाळू काढणे एनजीटीच्या नियमात कुठेही बसत नाही. खरं तर फार गंभीर गुन्हा आहे. मी विभागीय आयुक्त कोकणला आजच सांगेल की जेवढे सक्शन पंप लागले आहेत ते सक्शन पंप तात्काळ तहसीलदारनी काढले नाही, स्वतः तहसीलदारनी, तर त्या तहसीलदारवर आपण त्या ठिकाणी कारवाई करू. गरज पडली तर त्या तहसीलदारचं निलंबन करू ज्या तहसीलदारने काढले नाहीत. वाळू माफियांना आवर घालण्यासाठी आणि कोकणामध्ये अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी आमदारांनीच मांडलेल्या मुद्द्यांना आणि महसूल मंत्र्यांनी अधिवेशनात दिलेल्या उत्तरांना प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. त्यामुळे सरकारकडून तातडीची कारवाई केली जाते का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. रायगड जिल्ह्यातल्या म्हसळा नगरपंचायतचा कचऱ्याचा प्रश्न सध्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरताना पाहायला मिळत आहे. डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला वारंवार आग लावून या आगीतून निघलेल्या धुराचा आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या धुराचा त्रास होत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. म्हसळा शहरातील काही तरुणांनी याबाबत पुढाकार घेऊन नगरपंचायतला कचरा विलगीकरणाच्या बाबतीत चांगलंच फटकारलंय. कचरा विलगीकरणाच्या नावाखाली नगरपंचायत पैसा खर्च करते, मात्र हा पैसा विलगीकरणासाठी वापरला जात नसल्याचा आरोप या तरुणांनी केलाय. संध्याकाळी 7 वाजता त्या इकडून वरून एवढा छान कचऱ्याचा वास येतो ना का आम्हाला घरात थांबायला होत नाही. रोज संध्याकाळी मंदिरामध्ये आम्ही आरतीला जातो, तिथेही एवढा वास येतो की तिकडं पण थांबायला. पाहुणे बिवणे आले विचारतात का घरामध्ये काय मेलाय, काय घरामध्ये काय उंदरं बिंद्रं मेलेत काय. एवढी घाण वास. आज आम्ही किती 4, 5, 9 वर्ष झाले आम्ही इकडे राहायला, तिथून हा वासाची आम्हाला त्रास आहे आणि त्यामुळे आम्हाला सर्दी आणि आजार ताप वगैरे ह्यानी येतं. या वासाने थांबायला होत नाही. रात्री 9-10 वाजे जोपर्यंत जागे आहे. खिडक्या उघडायला आम्हाला हे नाही, खिडक्या उघडता येत नाही, एवढा वास येतो. सर्व सुजाण नागरिक आणि कन्याशाळा परिसर, तांबटाळी, गवलवाडी परिसरातील सगळे नागरिक आज एकत्र येऊन आज जो शहरातील डम्पिंग ग्राउंड आहे त्या डम्पिंग ग्राउंडच्या समस्याबाबत चर्चा झाली. त्या चर्चेमधून एक निष्पन्न असं झालं की जे डम्पिंग ग्राउंडबाबत जो सर्वसामान्य लोकांना त्रास आहे, जो संध्याकाळच्या टायमात दुर्गंधी पसरते, त्या दुर्गंधीबाबतीत नगरपंचायतला निवेदन सोमवारी देण्यात येणार आहे व त्या नगरपंचायतच्या विरोधात लवकरात लवकर या शासनाद्वारे कोणता तरी मार्ग काढून या डम्पिंग ग्राउंडचा त्रास सर्व नागरिकांना बंद होईल याची नगरपंचायत ही सर्वांमार्फत आमच्यामार्फत एक विनंती आहे. तसेच मागील 2-3 वर्षापासून हा त्रास दरवेळी आम्हाला होतो आहे. त्या त्रासाबाबतीत नगरपंचायतीने काहीतरी पर्याय काढावा ही मी विनंती करतो. नगरपंचायत आणि श्वसनाचे रोग आणि कॅन्सरसारखा रोग म्हसळा नगरीमध्ये अतिशय जोरदार शिराव करत आहे. त्या शिरावामध्ये म्हसळा नगरपंचायतमधला डम्पिंग ग्राउंड हा विशेषणीय लक्षणीय ठरतोय त्या रोगासाठी. त्याचा निबंध म्हणजे त्याला पर्याय काढण्यासाठी आम्ही संपूर्ण ग्रामीण गावातील सुजाण नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व राजकीय मंडळी एकत्र येऊन एक त्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एकत्र आलेलो. आम्ही सोमवारी जे निवेदन देणार आहोत आणि त्याच्यावर आंदोलनाचा देखील इशारा, जर त्यांनी काही तोडगा काढला नाही तर वेगळ्या प्रकारे आंदोलन करू आणि पर्यावरण विभाग अक्षरशः महाड नंतर वेळ पडल्यास पर्यावरण मंत्री देखील यांची देखील भेट घेऊ देखील याच्यावर या म्हसळा नागरिकांच्या दुर्गंधी वासातून आम्ही कायमस्वरूपी तोडगा काढण्याशिवाय शांत बसणार नाही. मुंबई गोवा महामार्गावरील राजापूर येथील पुलाचं बांधकाम करत असताना मोठा मातीचा भराव नदीपात्रात टाकण्यात आला होता. आता पुलाचं काम पूर्ण झालंय तरी देखील हा भराव काढण्यात आलेला नाही. त्यामुळे मागील पहिल्या पावसात राजापूर बाजारपेठ आणि शेजारील गावात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यंदा गाळ उपसला नाही तर राजापूर वासियांना पुराचा सामना करावा लागणार आहे. राजापूर अर्जुना नदीतील गाळ न काढल्यास येणाऱ्या पूर परिस्थितीला राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग जबाबदार राहील असा इशारा आमदार किरण सामंत यांनी दिलाय. जो आजूबाजूच्या गावातले कार्यकर्त्यांनी ह्या अर्जुना नदीवरील पुलाचं बांधकाम चालू असताना
जो मातीचा भराव टाकला गेला तो काढण्याकरता जे निवेदन दिलं होतं किंवा मागणी केली होती त्याकरता मी स्वतः माननीय मुख्य अभियंता शेलार साहेबांना तसंच नॅशनल हायवेच्या संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार देखील केला आणि मी त्यांना अशी विनंती केली, हे काम जर ते KCC कंपनी करत नसेल तर तुम्ही स्वतः इरिगेशनच्या माध्यमातून किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून KCC कंपनीच्या असलेल्या डिपॉझिटमधून रिस्क अँड कॉस्ट पद्धतीने हे काम करून घ्यावं ही त्यांना मी विनंती केली. आणि हे जर काम पूर्ण झालं नाही पावसाळ्यामध्ये तर जो काही या ठिकाणी पूर येणार आहे आणि ज्या अडचणी होणार त्याला पूर्णपणे राष्ट्रीय महामार्ग जबाबदार असेल. रत्नागिरी नागपूर चौपदरीकरण कामाने वेग घेतला असताना कोंडगाव येथील रस्त्याशेजारील गावांना आणि वाड्यांना जाण्यासाठी सर्व्हिस रोडची तरतूद न केल्यानं कोंडगाव दळवीवाडी येथे ग्रामस्थांनी आक्रमक होत चौपदरीकरणाचं काम रोखून धरलंय. यावेळी शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. त्यांनी महामार्ग बांधकाम विभाग आणि रवी इन्फ्रा ठेकेदार या कंपनीला मागील 2 वर्षे त्यांच्या मागणीला फक्त आश्वासने देत असून प्रत्यक्षात मात्र आपली फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप यावेळी ग्रामस्थांनी केलाय. मीरा नागपूर 166 नंबरचा जो चौपदरीकरणाचा कार्यक्रम चाललेला आहे याच्यामध्ये लोकांची गैरव्यवहार झालेला आहे, गैरसोय झालेली आहे आणि ती गैरसोय आपल्याला सुधारण्याचं करायचं असेल तर कोंडगाव या ठिकाणी लोकांना जाण्या येण्यासाठी आणि कोंडगाव मंदिर राम मंदिर या ठिकाणी लोकांना येण्या जाण्यासाठी अंडरपास मिळावा. ती गेले 2 वर्ष आम्ही सातत्यानं आमदार खासदार यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत. तरी देखील त्याच्यानंतर आम्ही गेल्या 6 फेब्रुवारीला पुण्यामध्ये जाऊन NHAI जे मेन कदम यांना व्हिजिट केली. त्यांनी आम्हाला तोंडी आश्वासन दिले की तुम्हाला कोंडगाव तिटा ते मेडल ब्रिज सीमेचा पूल तिथपर्यंत दोन्ही साईडनी सर्व्हिस रोड देतो आणि त्याचबरोबर ब्रिजच्या खालून तुम्हाला अंडरपास करून देतो अशी कमिटमेंट झाली. पण तरी देखील त्यांचं NHAIचं काम चालू आहे आणि ते काम बंद करावं असं सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन आणखीन ग्रामपंचायतमधले सदस्य एकत्र येऊन आम्ही आज या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिला. रत्नागिरी मीरा नागपूर रोड हा गेले 2 वर्षापासून काम चालू आहे. त्या कामात आम्हाला सर्व्हिस रोड आणखीन अंडरपाससाठी आम्ही वारंवार त्यांच्याकडे मागणी करून पत्रव्यवहार संपूर्ण आम्ही प्रत्येक ठिकाणच्या ऑफिसला केलेले आहेत. पण तिथं कोणत्याही प्रकारची दाद घेतली जात नाही. 6 फेब्रुवारीला आम्ही पुण्यात संजय कदम साहेब आहेत जे मेन CO त्यांना जाऊन भेटून आलो. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की कोंडगाव तिटा ते तुम्हाला सीमेचा पर्याय त्यामधून आम्ही तुम्हाला अंडरपास करून देतो आणि दोन्ही साईडने सर्व्हिस रोड करून देतो. पण अजूनपर्यंत आम्हाला कोणत्याही कामाची इथं काही दिसत नाही. त्यामुळे आम्ही हे तीव्र आंदोलन करत आहोत. NH 166 या रोडवरती कोंडगाव दळवीवाडी या ठिकाणी एक अंगणवाडी आणि जिल्हा प्राथमिक शाळा आहे. त्या शाळेतील मुलांना या जा रस्ता नसल्यामुळे आम्हाला अंडरपासची अत्यंत गरज आहे. जर उद्या भविष्यकाळात का अपघात घडला तर ह्याला जबाबदार कोण, शासन का जनता? म्हणून ह्या जनतेच्या मागणीप्रमाणे तिथे अंडरपास व्हावा. रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. किरकोळ भांडणातून शुभलाभ सोसायटीमध्ये राहणाऱ्या चंद्रकांत कराडे नामक व्यक्तीने संभाजी मोरे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करत गंभीर जखमी केले असून याबाबत चंद्रकांत कराडे या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पिण्याच्या पाण्यावरून झालेल्या जुन्या किरकोळ वादानंतर चंद्रकांत कराडे या व्यक्तीने संभाजी मोरे यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला आणि त्यांना गंभीर जखमी केला. गंभीर जखमी असलेल्या संभाजी मोरे यांना उपचारार्थ मुंबईत पाठवण्यात आले. तर चंद्रकांत कराडेवर महाड MIDC पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बुद्धगया मुक्ती चळवळीसाठी 1949च्या कायद्यात सुधारणा आणि व्यवस्थापन समितीत बौद्धांचा समावेश करण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महासंघ मुंबई यांच्या वतीने 9 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. प्रत्येक धार्मिक स्थळाचे व्यवस्थापन त्या धर्माच्या अनुयायांच्या हाती असावे हा एक स्थिर सिद्धांत आहे. त्यामुळे बुद्धगया महाविहाराचे संपूर्ण प्रशासन बौद्ध समाजाच्या ताब्यात दिले जावे आणि व्यवस्थापन समितीतील सर्व प्रतिनिधी बौद्ध असावेत. बुद्धगया संवर्धन, सुधारणा आणि पुनर्स्थापनेसाठी सरकारने विशेष आर्थिक मदतीची आणि अनुदानाची तरतूद करावी अशा अनेक प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी सभापती विल मोहिते, उपसभापती डॉक्टर संजय कांबळे बापेरकर,
अध्यक्ष विठोबा पवार, सरचिटणीस चंद्रकांत तांबे, खजिनदार देवराज तांबे, अध्यक्ष ग्रामीण विभाग प्रीतम रुके, उपाध्यक्ष ग्रामीण विभाग सिद्धार्थ सावंत, सरचिटणीस ग्रामीण संदेश पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यातील बीड खुर्द गावाच्या डोंगर रांगेत बौद्ध संस्कृतीचं नवं दालन मिळालं आहे. MBCPR या संस्थेने हे दालन शोधलं आहे, ज्यामुळे इतिहासप्रेमींमध्ये आणि बौद्ध अनुयायांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या लेणींमध्ये एक भिक्खू निवास आहे. समोरील दर्शनी भाग, आतला आसन भाग याची मोजणी करण्यात आली असून विशेष म्हणजे येथे 2 शिलालेख सापडले आहेत. एका शिलालेखात सरी, गिरण, कोजकाने, पुसादो आणि दुसऱ्यामध्ये सिंहपरो अशी अक्षरं स्पष्ट दिसत आहेत. गावकऱ्यांना ही लेणी पूर्वीपासून माहीत होती, मात्र पांडवकालीन समजुतीमुळे याकडे दुर्लक्ष झाले. गणेश केदारी आणि राकेश गायकवाड यांच्या पुढाकारामुळे या संस्थेने 3 नोव्हेंबर 2024 रोजी या ठिकाणी पाहणी केली. 6 एप्रिल 2025 रोजी सम्राट अशोक जयंतीनिमित्त या ठिकाणी श्रमदान मोहीम राबवण्यात आली. झाडं झुडपं काढणे, दगड हटवणे, समोरील जागा समतल करणे ही कामे महाराष्ट्रातील विविध भागांमधून आलेल्या 45 लेणी संवर्धकांनी पार पाडलीत. जरी एक लेणीची पुरातत्व खात्यात नोंद नाही तर मग अशा अनेक नोंद असलेल्या लेण्या आहेत महाराष्ट्रामध्ये, जिथे सर्व बुद्धिझमचे सिम्बॉल्स आहेत, स्तूप आहेत, शिल्प आहेत, शिलालेख आहेत, तरी देखील तिथे हिंदू किंवा इतर धर्मियांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहेत. रोज तिथे नवीन नवीन ते काहीतरी उपक्रम करून तिथे त्यांचे अतिक्रमण स्थापित करायचा प्रयत्न करतात. त्याच्यावर कोणाची बंदी नाही. जर ती वास्तू पुरातत्व खात्यावर नोंद आहे, त्याच्यावर पुरातत्व खात्यावर काम करत आहे, तिथे त्यांना त्यांचे फॅसिलिटीज पुरवत आहे, तरी देखील जर ती अवस्था, त्याची दुरावस्था होत असेल तर विचार करा. जरी लेणी इतक्या वर्ष अनामिक होती, लोकांना माहीत, म्हणजे गावच्या लोकांना माहीत होती, पण त्याच्यावर त्यांना काहीतरी वेगळंच भाकडकर्ता केलेल्या होत्या, त्यामुळे त्यांना काही विशेष वाटत नव्हतं. पण मग जरी लेणी आता जर आम्ही बाहेर आणतोय आणि आम्ही आमच्या या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतोय, तर नक्कीच त्याच्या आधी आम्हाला ह्या लेणीचं जे रूप आहे हे थोडंफार बदलावंच वाटलं. आणि आम्ही ते जे काही बदललं आहे ते बुद्धींच्या रिलेटेडच केलं आहे. तुम्ही मागे बघायला एक स्तूप आहे, तुम्ही हा स्तूप पाहिला, तुम्हाला वाटलं हा स्तूप किती वर्षापासून इथं आहे, पण असं काही नाही. हा स्तूप आम्ही छातीठोकपणे सांगतो की आम्ही स्तूप आज बनवलाय, आत्ता बनवलाय. याच्या पाठी एक कारण आहे की आज काल आपण जगभरात, भारतभरात अनेक ठिकाणी सम्राट अशोक जयंती साजरी केली. आमचाही मानस कालचा होता, परंतु आम्हाला हा बनवण्यासाठी वेळ कमी पडत होता, म्हणून आम्ही तो आज कार्यक्रम घेतला. मागील 3 महिन्यापासून सर्वजण हा जो काही स्तूप आहे किंवा या लेणीचा जो काही चेहरा वगैरे आहे तो बदलण्यासाठी प्रयत्न करत होते. मागील 3 महिन्यामध्ये या लेणीवरती साधारणपणे 15 दिवसांनी एक चक्कर होत होती. लेणीचा जो परिसर आहे तो गावापासून साधारणपणे 2 किलोमीटर अंतरावरती. इथे येण्यासाठी जी रस्ता आहे तो बिकट रस्ता आहे. इथे जे काही सदस्य आले होते, अगदी 2 दिवसापासून इथे स्थायिक सदस्य राहिलेले आहेत. त्यांनी येताना रस्त्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, इथे पाणीपुरी नसल्यामुळे पाण्याची व्यवस्था नाही, पाणी वगैरे आणून या सर्व गोष्टी बाहेरून आणून इथे हा स्तूप तयार केला आहे. हा स्तूप तयार करण्यासाठी भरपूर कष्ट सर्वांनी घेतलेले आहे. आतापर्यंत ही जी लेणी आहे ही लहानपणापासून गेली 40 वर्षापासून ही माझ्या जन्म झाल्यापासून बघतो मी. 2003 मध्ये मी या लेणीवरती आलो होतो, परंतु त्याचा अभ्यास नसल्यामुळे, या लेणीचं माहिती नसल्यामुळे ही लेणी तशीच पडून होती. पण ज्यावेळी MBCPRच्या टीममध्ये राकेशजी गायकवाड आणि त्यांच्या टीमबरोबर जेव्हा मी इथं आलो, त्यांच्यावर फिरायला लागलो, तेव्हा लेणी काय असते, लेणी संवर्धन काय असते हे माहीत झालं. तेव्हा लेणीबद्दल तुमच्या टीमशी मी संपर्क साधला आणि टीमने त्या लेणीला भेट दिली आणि ती लेणी बुद्ध लेणी म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. ही झालेली प्रसिद्ध लेणी खऱ्या अर्थाने मी MBCPRच्या टीमला सर्वांचा धन्यवाद देतो की त्यांनी लेणीला येऊन भेट दिली आणि चांगल्या प्रकारे स्तूप या ठिकाणी बांधलेला आहे. आणि सर्वांनी कष्ट करून या स्तूपाची जपणूक करण्याचं काम या आमच्या ग्रामस्थांचं असणार आहे, ते नक्की करणार आहेत आणि पुढे या ठिकाणी त्याची जतन करण्याचं खऱ्या अर्थाने संकल्प आम्ही करतो. रत्नागिरी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योजकांमार्फत जिल्ह्यात 1037 कोटींची गुंतवणूक होणार आहे. रत्नागिरी उद्योजकांसाठी उद्योग हब बनत चालली आहे. पर्यावरणपूरक उद्योग प्रकल्प तसेच पर्यटन प्रकल्पांसाठी महिलांनी आता पुढे आले पाहिजे, असे आवाहन उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केले आहे. रत्नागिरी येथील स्वयंवर मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी
MIDCच्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य अजगेकर, राहुल पंडित, महेश म्हाप, सुदेश मयेकर, कांचन नागवेकर आदी उपस्थित होते. जिल्हा उद्योग परिषद जी आम्ही सुरू केली होती त्याच्यामध्ये आम्हाला प्रचंड यश मिळते. त्याचाच हा रत्नागिरी जिल्ह्यातला कार्यक्रम होता. आजच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या उद्योग परिषदेमध्ये 1037 कोटीचे MOU आज आम्ही जिल्ह्याच्या स्तरावर केले, स्थानिक लोकांमध्ये केलेले आहेत. सुप्रिया केमिकलचे जे मालक आहेत वाघ म्हणून, त्यांनी जवळजवळ 500 कोटी रुपयाची गुंतवणूक रत्नागिरीमध्ये लोटे परशुरामला करण्याचा निर्णय घेतला आहे. MSME जवळजवळ 550 कोटी रुपयाचे MOU आज आम्ही केले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं आमचं टार्गेट 115% रत्नागिरी जिल्ह्याचं पूर्ण झालं आहे. सबसिडी देण्याचं प्रमाण आमच्याकडे 98% आहे, ते महाराष्ट्रात 1 नंबरला आहे. आणि मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम हा उद्योग जगताच्या निमित्तानं अतिशय महत्त्वाचा आहे. कोका कोलासारखा प्रकल्प रत्नागिरीमध्ये आला आहे. VIT सेमीकंडक्टरसारखा प्रकल्प रत्नागिरीमध्ये आलेला आहे. धीरूभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर रत्नागिरीमध्ये येत आहे. निबे डिफेन्स क्लस्टर रत्नागिरीमध्ये येत आहे. पण मला असं वाटतं की हा MSMEचा जो बेस आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि रत्नागिरीच्या MSMEमध्ये जवळजवळ 1037 कोटी रुपयाची गुंतवणूक पुढच्या वर्षभरामध्ये होणार आहे. आणि याच वर्षी होणार आहे अशातला भाग नाही. मागच्या वर्षी जे आम्ही परिषद घेतली होती त्याच्यातनं देखील सुमारे 1000 कोटीचं एक्सपान्शन रत्नागिरीमध्ये झालं होतं. त्याच्यातलं 700 कोटी रुपयाची अंमलबजावणी झाली. 300 कोटी रुपयाची अंमलबजावणी पुढच्या वर्षभरामध्ये पूर्ण होईल. आणि म्हणून आजचा हा उद्योग विभागाचा कार्यक्रम आमच्या सगळ्यांच्याच दृष्टीनं महत्त्वाचा होता. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी आमदार पंडित पाटील, ॲडव्होकेट आस्वाद पाटील, चित्रा पाटील यांच्या भाजप पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केली आहे. रायगड प्रीमियर कबड्डी लीगच्या कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांनी मोठं राजकीय भाष्य केलं. पंडित पाटील यांनी भाजप प्रवेशाला होकार दिलाय. त्यांच्या भाजप प्रवेशाने पक्षाला फायदा होईल. 16 एप्रिल रोजी त्यांचा भाजप पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. रायगड कबड्डी लीग ही जी स्पर्धा आहे प्रो कबड्डीच्या तुलनेची असणाऱ्या या कबड्डीच्या स्पर्धा आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये कबड्डी खेळाडू निर्माण होणं हे सातत्याने एक प्रक्रिया आहे. आणि त्यामुळे रायगडमधल्या गावागावामध्ये जे खेळाडू निर्माण होण्यासाठी अशा स्पर्धांचं विशेष करून आयोजन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि या ठिकाणी पंडित शेठ असतील, त्याचबरोबर चित्राताई असतील, पप्पू शेठ आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकारी यांनी अशा स्पर्धाचं आयोजन केल्यामुळे एक खेळाडूंमध्ये एक विशेष अशी संधी प्राप्त झाल्यामुळे फार आनंदी वातावरण आहे असं मला वाटतं. खरं तर पंडित शेठसारखे अनुभवी की जे गेली अनेक वर्ष कष्टकरी शेतकरी आणि तळागाळातील सर्व लोकांसाठी काम करणारी अशी ही सर्व मंडळी आहेत. त्यांच्याबरोबर पप्पू शेठ असतील, चित्राताई असतील आणि त्यांच्याबरोबर असणारे असंख्य या भागातील गावामधील असणारे रूट लेवलचे सर्व कार्यकर्ते हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि त्याचबरोबर आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही बरेच दिवस त्यांना विनंती करतो आहोत की आपण सर्वजण कष्टकरी लोकांसाठी वर्षानुवर्ष झगडत आहेत, शेतकऱ्यांसाठी झगडत आहेत. परंतु शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम आदरणीय नरेंद्र मोदीजी असतील, आदरणीय देवेंद्रजी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आपण आमच्याबरोबर जोडले जा. तुमचं सहकार्य आणि एकत्रपणे काम करणं हे रायगड जिल्ह्यामध्ये असणारी जी राजकीय परिस्थिती आहे, इथल्या असणाऱ्या सर्व स्तरातील लोकांना एक न्याय देण्यासाठी केंद्रामधलं सरकार आणि राज्यातलं सरकार एक प्रामुख्याने आपल्या सर्वांना मदत करू शकतो. आणि आता पंडित शेठ यांनीसुद्धा आता होकारच दिलेला असल्यामुळे आम्ही तसं फार आनंदी आहोत. कारण पंडित शेठसारखा व्यक्ती, अनुभवी व्यक्ती जर आमच्याबरोबर जोडले गेले तर नक्की त्याचा फायदा हा आम्हाला या भागांमध्ये होणार आहे.
जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपत खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय उपकरणे तसेच खोपोली पोलीस ठाण्यासाठी 100 बॅरिकेड्सचे वाटप नुकतेच महाराजा मंगल कार्यालयात संपन्न झाले। यावेळी श्री सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खोपोली पोलीस निरीक्षक शीतल राऊत, खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार, खोपोली डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सतीश जाखोटिया, सेक्रेटरी डॉक्टर नलीन शाह, नायब तहसीलदार विकास पवार, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल कुमार शाह, सूरज तडवी, सामाजिक कार्यकर्ते विक्रम सावळे व्यासपीठावर उपस्थित होते। प्रतिष्ठानमार्फत जे काही कार्य चालू आहे आणि पूर्ण जगभर चालू आहे आणि आपल्या समोर जे श्री सदस्य आहेत, एवढं सगळं कार्य बघितल्यानंतर फक्त आपल्या समोर नतमस्तक व्हावं आणि आपल्याला नमस्कार करावा एवढीच आमची भावना निर्माण होती। विशेषतः आपल्या खालापूर उपविभागामध्ये आपल्या समोर असलेला हा जुना पुणे मुंबई हायवे आणि आपला एक्सप्रेस हायवे हे 2 महामार्ग येतात। पूर्ण 2024 मधील फक्त आपण आकडेवारी लक्षात घेतली तर 2024 मध्ये जवळपास 200 ॲक्सिडेंट्स या रस्त्यांवर झालेले आहेत आणि यामध्ये जवळपास 88 लोकांचे मृत्यू झालेले आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा लांजा बागेश्री शाळेची इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी ऋत्वी अजय आगरे हिने मंथन परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केलंय। तिने या परीक्षेमध्ये राज्यात 9वा आणि रत्नागिरी जिल्ह्यात 4था क्रमांक पटकावला आहे। तिच्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। जिल्हा परिषद बागेश्री शाळेत विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांना बसवलं जातं, जेणेकरून विद्यार्थ्यांना पूरक बौद्धिक खाद्य मिळते आणि भविष्यातील स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो। त्यासाठी पालकांमध्ये देखील सतत जनजागृती करण्यात येते। ऋत्वीच्या यशात तिचे पालक अजय आगरे, प्रांजल आगरे आणि वर्गशिक्षिका नंदिनी पेडणेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। आज मला खूप आनंद होतोय की मंथन स्पर्धा परीक्षेमध्ये आमच्या शाळेची इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी कुमारी ऋत्वी अजय आगरे हिने खूप दैदिप्यमान यश मिळवलेलं आहे। मंथन परीक्षेत तिने राज्यात 9वा आणि जिल्ह्यात 4था क्रमांक पटकावून आमच्या बागेश्री शाळेच्या शिल्पेच्यात मानाचा तुरा रोवलेला आहे। शाळेमध्ये अनेक अभिनव उपक्रम राबवले जातात, त्याचबरोबर मुलांनी स्पर्धा परीक्षेत टिकून राहावं यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत असतो। त्याबरोबरच माझ्या सहकारी शिक्षिका पेडणेकर मॅडम देखील आम्हाला मुलाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करत असतात आणि त्यांचीच विद्यार्थिनी ऋत्वी आगरे हिने हे यश संपादन केलंय, त्याबद्दल सर्व स्तरातून तिचं कौतुक होत आहे। खरोखरच ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरातील एका तरुण उद्योजकाच्या नव्या आयशर ट्रकचे स्पेअर पार्ट लोटे येथील हॉटेलसमोरून चोरीला गेल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे। या चोरीमुळे ट्रकचे टायर, डिस्कसह दोन्ही बॅटऱ्या आणि सुमारे 50 लिटर डिझेल असा अंदाजे 1,87,000 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला। संबंधित तरुण उद्योजकाने काही महिन्यांपूर्वीच हा नवा आयशर ट्रक खरेदी केला होता। त्यांनी आपला ट्रक लोटे येथील एका हॉटेलसमोर रात्री पार्क केला होता। सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ट्रकचे स्पेअर टायर, 2 बॅटऱ्या आणि इंधन टाकीतील सुमारे 50 लिटर डिझेल चोरून नेले। सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला। या घटनेमुळे तरुण उद्योजकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले। या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत। एका बाजूला प्रचंड उन्हामुळे नागरिक हैराण झाले असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील काही भागात काल सायंकाळच्या सुमारास गारांचा पाऊस पडला। अचानक गारांचा पाऊस पडल्यामुळे गावागावात घरांच्या अंगणासमोर पावसासोबत पडलेल्या गारांचा खच पडला होता। गारांच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला आंबा पीक मात्र या पिकाला मोठं नुकसान होण्याची चिंता व्यक्त केली जाते। रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध यात्रा शिवशंभू महादेवाची यात्रा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती आहे। या यात्रेमध्ये पार्वती महादेवाचा लग्न सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक येत असतात। अशा भाविकांसाठी आणि यात्रेकरूंसाठी रोहा तालुका भाजपच्या वतीनं 2 दिवस पाणपोईचे नियोजन करत भाविकांची सोय करण्यात आली होती। गेली 12 वर्षे भाजपचे अमित घाग हे पाणपोईच्या माध्यमातून जनतेची सेवा करत आहेत। यावेळी अनेक भाविकांनी समाधानाची प्रतिक्रिया व्यक्त केली। श्री महादेवाची महादेववाडीतली ही यात्रा अख्ख्या रोहा तालुक्यात प्रसिद्ध आणि रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध आहे।
यासाठी असंख्य असे लाखो भाविक या यात्रेनिमित्त इथं येत असतात आणि या यात्रेकरूंना कुठेतरी पाण्याची कमतरता भासू नये अशी एक मनात चांगली भावना घेऊन गेली 10 ते 15 वर्ष सन्माननीय अमितदादा घाग, रोहा तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून ही मोफत सेवा पुरवली जाते आणि हजारो भाविक या पानपोईचा आपली तहान तृप्त करून इथून देवाचं दर्शन घेऊन आपापल्या घरी जात असतात. अमित भाऊनी पाण्याची सोय केलेली आहे जत्रेमध्ये, दरवर्षी असतो आणि ही चांगली सुविधा केलेली आहे. त्याच्यामुळे लोक इथं येऊन पाणी पण पितात आणि चांगली सुविधा केली, त्याच्यामुळे आम्हाला पाणी लोकांना भरपूर भेटतो इथं. कारण तर जत्रेमध्ये चालताना लोकांना पाणी कुठं भेटत नाही, पण हे दरवर्षी अमित भाऊ करते, त्याच्यामुळे चांगली सुविधा केलेली आहे. भारतीय जनता पार्टी रोहा तालुक्यातर्फे जी सेवा तुम्ही उपलब्ध केली त्या सेवेतून बहुतेक यांना सेवकांना पाणी पुरवठा होतोय, त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय आणि निस्वार्थ सेवा म्हणजे एक चांगली सेवा आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील तीर्थक्षेत्र समजल्या जाणाऱ्या दादर गावाची यात्रा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. दादर गावचा धनी श्री कालभैरव आणि आई गावदेवी मातेच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी अलोट गर्दी केली होती. गावात अनेक मंदिरे असल्यानं भाविकांनी प्रत्येक मंदिरात जाऊन देवी देवतांचे आणि कुलदेवतांचे दर्शन घेतले. दुपारी श्री कालभैरवाचा लेपा काढण्यात आला होता. भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी श्री काळभैरव आणि आई गावदेवीचे दर्शन घेऊन भाविकांच्या सोबत लेपामध्ये सामील होत स्वतःच्या डोक्यावर लेपा घेतला होता. या लेपामध्ये तरुणांसह महिला वर्ग आणि ज्येष्ठ मंडळी नाचत मनमुराद आनंद घेत होते. दादर गावच्या यात्रेसाठी पेण तालुक्यासह इतर तालुक्यातून खास करून मुंबई कांदिवलीवरून अनेक नागरिक मोठ्या संख्येने यात्रेला येत असतात. संपूर्ण दादर गाव यात्रेनिमित्त गजबजलेला पाहायला मिळाला. मोठमोठे पाळणे, लहान मुलांसाठी छोटी रेल्वे, छोटे पाळणे, होडी तसेच खेळण्यासाठी स्टॉल, मिठाईचे स्टॉल असतात. यात्रेचं खास आकर्षण म्हणजे प्रत्येक ग्रुप आणि मंडळाचे वेगवेगळे टी-शर्ट्स, रुमाल लावून गावभर मजामस्ती करत फिरणे. दादर गावची यात्रा एकूण 3 दिवस भरते. पहिल्या दिवशी श्री कालभैरवाचा लेपा काढला जातो, तर दुसऱ्या दिवशी आई गावदेवी मातेची पालखी आणि तिसऱ्या दिवशी यात्रेची सांगता होते. शुभेच्छा देतो आणि आपला उत्सव उन्हाळ्यामध्ये साजरा हो. ही गावदेवी माता आपल्याला सुख, समृद्धी, समाधान, यश प्राप्ती करून देऊ या ठिकाणी प्रार्थना करतो. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.